संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रुक्मा देवरो नवी संभे सर्वता, बाप रुक्मा देवरो नवी संभे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितली. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संगतिया, दूसरे चरण संगतिया, दूसरे चरण संगतिया. जगमादाने कथेचा विस्तार, जगमादाने कथेचा विस्तार, जगमादाने कथेचा विस्तार, जगमादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. आम्ही तेच म्हणतो तुम्हाला मिळालं. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव या अभंगातून माऊली प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणालय, अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र ननाशी येथे ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मनमोहक असलेला आपला अखंडानम सप्ताह, सप्ताहातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगाचार्य आमचे कृष्णादादा बैरागी कृष्णादादांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरामचे भास्करजी महाराज झोपळे गुरुजी उपस्थित आहेत. कुठे गेले? आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरामचे बाबासाहेब महाराज महिंद बाबासाहेब महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी, चोपदार मंडळी आणि संस्थेतील बाळगोपाळ मंडळी, एकदा विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवा आपण.
उपस्थित मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल पण एक वाक्य आवर्जून बोलतो. असं वाटायलंय आज अण्णांशी तर आलोच नाही, मग श्री क्षेत्र पंढरपुरातच आलो. पंढरपुरात आलो आज. वा, अतिशय गोड. थाटामाटामध्ये संपन्न होणार आपला ज्ञान यज्ञ सोहळा. अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र, तसाच ननाशी तीर्थक्षेत्र झालं पुण्यभूमी आणि पवित्र. तुकोबारा म्हणतात ना, उत्तमची ठाय रम्य स्थळ, तुकोबारा वर्णन करतात. म्हणून खरोखर वर्णन करावं तितकं थोडे. चला, अधिक परिहार देत नाही, एक टाळी सिस्टीम करता वाज. गोड, अतिशय गोड. तुम्हाला धन्यवाद देतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या अभंगातून विश्व माऊली आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव प्रगट करतात. म्हणजे अगोदर प्रतिज्ञा आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव माऊली प्रगट करतात. प्रस्थानामध्ये काही वाक्य मांडून जातो गुरुजी. हे पा, जीवही प्रतिज्ञा करतो, देवही प्रतिज्ञा करतात आणि संतही प्रतिज्ञा करतात. जीवही प्रतिज्ञा करतो, देवही प्रतिज्ञा करतो आणि संतही प्रतिज्ञा करतात. थोडं स्पष्ट बोलतो. जीवाच्या प्रतिज्ञेला विशेष महत्व नाही. जीवाच्या प्रतिज्ञेला विशेष महत्व नाही. का नाही? कारण जीव प्रतिज्ञा आज करतो आणि उद्या सोडून देतो, म्हणून जीवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही. थोडं स्पष्ट बोलतो. देवाच्या सुद्धा प्रतिज्ञेला विशेष महत्व नाही. का? देवाने सुद्धा आपली प्रतिज्ञा मोडलेली दिसून येते. देवाने सुद्धा आपली प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. कधी? सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आमच्या चुलत्याचं आमचं युद्ध, हे कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, ते बांधामुळे झालं. ते बांध नसतं, ते आमचं झालं गावाकडे, आठवलं मला. जेव्हा कौरव आणि पांडव यांचं युद्ध झालं, युद्धामध्ये सगळ्यांना माहिती आहे आता देवांनी काय प्रतिज्ञा केली होती की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. देवांनी प्रतिज्ञा केली, बरोबर. पण जेव्हा पितामह भीष्माचार्य आणि अर्जुन दोघं समोरासमोर आले का गुरुजी, युद्धात अर्जुन घायल व्हायला लागला. मग भगवंतानं पाहिलं, भगवंताला वाटलं अर्जुन तर युद्धात घायल लागला, म्हणून गुरुजी देवाने काय केलं, रथातून उडी खाली टाकली. देवाने रथातून उडी खाली टाकली, रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि भीष्माचार्यावरती धावून निघाली. आणि त्या अर्जुनानं पाहिलं. अर्जुनाला वाटलं आता देवाची प्रतिज्ञा की मी हातात शस्त्र धरणार नाही, आणि देव तर भीष्माचार्यावर धावून निघालेत. महाराज अर्जुनानं रथातून उडी खाली टाकली आणि देवाचे पाय धरले. अर्जुनानं देवाचे पाय धरले आणि अर्जुन देवाला म्हणाला, देवा मी मेलो तरी चालन, पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे. अर्जुन देवाला म्हणाला. मग देव हसले. देव हसून म्हणले, अर्जुना माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालन, पण माझ्या भीष्माची खरी झाली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. विठ्ठल 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 विठ्ठल. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, देवांनी सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. देवांनी सुद्धा, म्हणजे देवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही. आणि हे खरे बरं का, म्हणजे देवाचं विशेष प्रेम भीष्माचार्यावर सुद्धा आहे. बघा तुम्ही, जेव्हा
गुरुजी पितामह भीष्माचार्य आणि अर्जुन दोघं समोरासमोर युद्ध करायचे ना. पितामह भीष्माचार्याने तिकडून बाण सोडायचा आणि अर्जुनाचा रथ 2 फूट मागे सरकायचा, आणि इकडून अर्जुनानं बाण सोडायचा आणि पितामह भीष्माचार्यांचा रथ 10 फूट मागे सरकायचा. आणि त्यांनी बाण सोडला की अर्जुनाचा रथ 2 फूट मागे सरकायचा. तरी इकडून देव काय म्हणायचे, वा भीष्माचार्य. आणि अर्जुनानं बाण सोडायच्या नंतर त्यांचा रथ 10 फूट मागे सरकायचा, तरी देव काहीच म्हणत नव्हते. आणि आपला रथ अर्जुनाचा रथ 2 फूट मागे सरकला तरी देव काय 2 फूट मागे सरकला तरी देव काय म्हणायचे, वा भीष्माचार्य. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. अर्जुन देवाला मला, देवा तुम्ही नेमकं कोण्या पक्षात आहेत बरं? काहीच कळलं ना. मी इकडून बाण सोडतो, त्यांचा रथ 10 फूट मागे सरकतो तरी तुम्ही काहीच म्हणत नाही, आणि आपला रथ 2 फूट मागे सरकतो तरी तुम्ही काय म्हणतात, वा भीष्माचार्य. असं कसं काय? तेव्हा देव हसले बघा, आणि देवाने असं गोड उत्तर दिलं. देव म्हणले, अर्जुना त्यांचा रथ 10 फूट मागे सरकत असेल याच्यात नवल नाही, आपला रथ 2 फूट मागे सरकतो याच्यात नवल आहे. का? अरे तुझ्या रथात जगाचा मालक बसलेला आहे, मी बसून बी रथ सरकतच असेल तर काय ताकद असेल ना भीष्माचार्य? काय ताकद असेल? चला मला मुद्दा मांडायचा आहे. भीष्मापण केला करा धनुर्धरा रक्ष. म्हणजे देवाने सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. देवाने म्हणजे देवाच्या प्रतिज्ञाला विशेष महत्व. आपला मुद्दा नव्हता पण आता घरून पाठ करून आलो. म्हणजे देवाने सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. चला, म्हणजे देवाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही, जीवाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही, देवाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही. सर थोडं स्पष्ट बोलतो, विशेष महत्व आमच्या संतांच्या प्रतिज्ञेला, विशेष महत्व संतांच्या प्रतिज्ञेला. संतांच्या काय प्रतिज्ञा आहे? अवघाची संसारा सोकाचा करीन, अवघाची संसारा सोकाचा करीन, अवघाची संसारा सोकाचा करीन, अवघाची संसारा सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करीन. माऊली म्हणले पूर्ण संसार सुखाचा करीन. माऊलीची प्रतिज्ञा आहे. पण माऊली तुम्ही म्हणतात पूर्ण संसार सुखाचा करीन. बघा, नुसते आळंदी सुखाची करीन नाही म्हणले माऊली, बरं नुसता पुणे जिल्हा, बरं महाराष्ट्र नाही, पूर्ण संसार म्हणजे आनंदाचे आवारू मांडू जगा, दिसो परतत्व डोळा, पाहून सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व, अवघे चित्र लोक्य आनंदाची आता, पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले माऊली. पूर्ण संसार. बरं ठीक आहे माऊली, तुम्ही म्हणतात पूर्ण संसार सुखाचा करीन, पण आमचे अभंग काय वाचण्यात गेले तुमचे. काय? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. तुम्हीच म्हणतात संसार दुःख मूळ, तुम्हीच म्हणतात संसार सुखाचा करीन. असं कसं काय? ऐका, तर संसारात सुख दुःख आहे का? हे आपल्या दृष्टीने संसारात सुख दुःख आहे ना, आपल्या दृष्टीने. संत महात्मांच्या दृष्टीने सुख आलं तरी एकच अवस्था, दुःख आलं तरी एकच अवस्था. ज्ञानोबा म्हणतात ना, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभा लाभ न धरावे मन माझी. आणि आपण सुख आपण घडीतच, आपण बघा 5 मिनिटाला सुखी होतो, नंतर 5 मिनिटानं परत दुःखी होतो, परत 5 मिनिटांना पुन्हा सुखी होतो, पुन्हा 5 मिनिटांना दुःखी होतो. आपण असेल. पण संतांच्या दृष्टीनं सुख आलं तरी एकच अवस्था, दुःख आलं तरी एकच अवस्था. ते
एक जण मित्रांच्या आग्रहावरून वारीला आला आळंदीमध्ये वारीला आला, आषाढी वारीला आला. आणि आल्याच्या नंतर यायचं नव्हतं पण मित्राने आग्रह केला म्हणून वारीत आला. आणि आल्याच्या नंतर आळंदीमध्ये स्नान करण्याकरता गेला, इंद्रायणी माते नदीवर स्नान करण्याकरता. आणि गेल्याच्या नंतर त्याने कपडे वगैरे इथे ठेवले आणि स्नान करायला उतरला पाण्यात. आणि परत येऊन पाहत होता काय, त्याची घड्याळ गेली चोरीला. चोरीला गेली. मग त्यानं भरपूर पाहिलं तिथं आजूबाजूला, घड्याळ काय सापडली नाही. मग आता घड्याळ सापडली नाही गुरुजी, तर मग तो पाहिली परत आला. मग जिथं राहण्याची व्यवस्था होती का तिथं आला. आणि ज्यांनी त्याला आणलं होतं का वारीत त्यांच्यावर तापला तो. मला का आणलं वारीत तुम्ही, माझी 1000 रुपयाची घड्याळ हरवली म्हणे, त्यांच्यावर तापला. मग त्यातला एक जण काय म्हटला, अरे घड्याळ तिथंच असन, तुला सापडली नसेल, जाय परत बघून ये. परत नदीवरती आला, पाहायला. मग इकडे तिकडे असा पाहायला लागला, घड्याळ सापडली नाही. पण त्या घड्याळ सापडण्याच्या शोधात त्याला सापडली अंगठी. आणि ती अंगठी कशाची होती, मला वाटलं सोन्याची म्हणताना, मला बाजारी म्हणायचं होतं. चला आता तुम्ही सोन्याची म्हणलात म्हणून ठीक आहे, सोन्याची ती अंगठी होती सोन्याची. आणि मग त्याने तिथे एका वारकऱ्याला दाखवली. म्हणले ही अंगठी केवढ्याची, अंगठी किती रुपयाची. ते म्हटले ही अंगठी पाहिली अशी 10,000 रुपयाची अंगठी म्हणे. 10,000 रुपयाची अंगठी म्हणजे त्याला असा आनंद झाला. आता बघा, घड्याळ हरवली तेव्हा दुःखी झाला आणि अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला. नाचतच आला, जिथं राहायची वस्तू होती का आनंदानेच आला. आणि ज्यांनी आणलं होतं का त्यांना म्हटला परत जात असतात का, वारीत आले परत जात असतात, नाही पुढं चला पंढरपूरपर्यंत नाचत आला. नाचत आल्याच्या नंतर गुरुजी पंढरपुरात आल्याच्या नंतर एकादशी द्वादशी वगैरे सोड लगेच घरी आला. गावी आल्याच्या नंतर ती बॅग वगैरे ठेवून दिली, लगेच सोनाराच्या दुकानात त्या अंगठी हे करायला. त्याला अंगठी मोडून लगेच घड्याळ घेऊन यायचं होतं. लगेच सोनार दुकानात गेला, म्हणा सोनार मामा ही अंगठी घ्या आणि 10,000 रुपये द्या. सोनार म्हणले गडबड करू नको, थोडं शांत गडबड करू नको, मला ती अंगठी बघू दे. सोनारानं ती अंगठी घेतली आणि त्या कसोटी घासली अशी. सोनार म्हणले वरल्या रंगानं बोलावे, शुद्ध कसोनिया पावे. आणि मग ते सोनार मामानं अंगठी याच्या कसोटी घासली अशी पाहिली, खिशात हात घातला आणि 20 रुपये दिले. म्हणजे बाजारी अंगठी. पुन्हा रडत घरी आला. आता मला सांगा, घड्याळ हरवली तेव्हा दुःखी झाला, अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला, आणि ती अंगठी पुन्हा बाजारी निघली म्हणून खोटी निघली म्हणून पुन्हा दुःखी झाला. हे त्याचं नाही, हे आपलं आहे. आपण घडीतच सुखी होतो तर घडीतच दुःखी होतो. पण आमच्या संतांची अवस्था सांगू का, सुखा दुःखा समान सकळ जीवाचा कृपाळ, सुखा दुःखा समान सकळ जीवाचा कृपा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोचे एक हरी रंगीनते, धन्य जगी तोचे एक हरी रंगीनते. ओ धन्य जगी तोचे एक हरी रंगीनते, धन्य जगी तोचे एक हरी रंगीनते. सुख दुःख समान सकळ. आमच्या संतांच्या अवस्था, सुख आलं तरी एकच अवस्था, दुःख आलं तरी एकच अवस्था. म्हणून माऊली म्हणतात, काय विधान वापरलं, अवघाचे संसार सुखाचा करीन. म्हणून माऊली म्हणले संसार सुखाचा करीन. माऊली तुम्ही म्हणता संसार सुखाचा करीन, झाला. माऊली म्हटले संसार सुखाचा झाला म्हणून तर विधान वापरलं. म्हणून तर म्हणलो काय, अभंगाचं पहिलं चरण. आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय.
आजी संसार सुफळ झाला गे माये संसारात फळ झाला गे माय. आजी संसारात फळ झाला गे माय. हो देखिएने पाया विठोबाचे देखिएने पाया विठोबाचे तो मद भावा तो मद भावा तो मद भावा तो मद भावा देखिएने पाया विठोबाचे. देखिएने पाया विठोबाचे. तो मद भावा तो मद भावा तो मजवा. आजे संसार सुफल झाला गे माये. माऊली म्हणले आमचा संसार सुफल झाला, आमचा संसार सुफल झाला. आता तसा विचार केला तर मला सांगा, माऊलींना संसार होता का? नाही. निवृत्तीनाथ दादांना नाही, सोपान काकांना नाही. स्पष्ट बोलतो, तुमचा आमचा संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. आपला संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. आणि विधान का वापरतात माऊली? आजे संसार सुफल. सुफल म्हणतात, सुफल. सर, संसार संपन्न वेगळा आणि सुफल वेगळा. संसार संपन्न वेगळा आणि सुफल वेगळा. म्हणजे हे पहा, काहींचा संसार संपन्न असतो पण सुफल नसतो, आणि काहींचा संसार सुफल असतो तर संपन्न नसतो, आणि काहींचा संसार संपन्न असतो आणि सुफल असतो, आणि काहींचा संसार संपन्न नसतो आणि सुफल नसतो. सोपं सांगतो, याचा अर्थ असा आहे, काहींना व्यवहार चांगला कळतो तर परमार्थ अजिबात कळत नाही, आणि काहींना परमार्थ चांगला कळतो तर व्यवहार कळत नाही, आणि काहींना व्यवहार चांगला कळतो आणि परमार्थ चांगला कळतो. काहींना व्यवहार कळत नाही आणि परमार्थ. तसा संसार सुफल वेगळा आणि संपन्न वेगळा. थांबा, मी तुम्हाला दोन संसार सांगतो. एक जगद्गुरु तुकोबारांचा संसार आणि दुसरा राजा रावणाचा संसार. साहेब, राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे आणि तुकोबारांचा संसार हा सुफल संसार आहे. राजा रावणाचा संसार हा संपन्न आहे. किती संपन्नता आहे सगळ्यांना माहिती. कोटे घरे जेते काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जेते काशाने तांब्याची. मला सांगा, राजा रावणाच्या घरात सोनं होतं का घरच सोन्याची होते? घरात सोनं नाही, घरच सोन्याची होती. अहो काय संपन्नता राजा रावणाकडे. असं म्हणतात, मी असं ऐकलंय, राजा रावणाकडे 40 का 45 JCP होत्या आणि वाळूचे डंपर होते 2-2.5 अशी. वाळू चालायची, वाळूची हवी काय होते, पेट्रोल पंप 19. हो, रोटच जमीन पुन्हा भर. पतसंस्था ते तर विचारूच नका. असू दे, काय कमी होतं महाराज राजा रावणाकडे. एक तुकोबरांचा अभंग बघा, राजा रावणाची संपत्ती सांगणार. पाषाण परिस भूमी जांबून वंशाचा समन धातयाचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा, 80 सहस्त्रजा सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी, 14 चौकड्या आयुष्य गणना, बंधुवर्ग जाना कुंभकर्ण, तुका म्हणे ज्याचे देव बांधवली. काय संपत्ती आहे बघा राजा रावणाकडे. सोनियाची पुरी म्हणजे 2 पुऱ्या आहेत बघा, बेळपुरी आणि पानपुरी. 2 पुऱ्या ते दुसरे. या शरीराला सुद्धा पुरीच म्हणतात. कृष्णदादा शरीराला सुद्धा पुरीच म्हणतात. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी, याला पुरी म्हणतात. आणि अजून एक पुरी बघा, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, दुसरी ब्रह्मपुरी एक. लमाट्या पुऱ्या आहेत, आमरसपुरी सोडा भरपूर पुऱ्या आहेत. चला असू द्या. राजा रावणाकडे सोनियाची पुरी होती. काय कमी राजा रावणाकडे? पण एक वाक्य बोलू का, राजा रावणाकडे काहीच कमी नव्हतं, पण राजा रावण नाही म्हणू शकत काय, आजी संसार सुफल झाला गे, नाही म्हणू शकत राजा रावण. आणि आमच्या तुकोबारांकडे काय होतं बरं, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी. काय नव्हतं आमच्या तुकोबारांकडे लौकिक दृष्ट्या विचार केला तर. पण आमच्या तुकोबारा म्हणतात, जन्म आलो त्याचे
आजी फळ झाले साचे. काय झालं? त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. राजारावणाकडे एवढी संपत्ती होती पण राजारावण नाही म्हणू शकत संसार सुफल झाला. ऐका ऐका थांबा थांबा. आणि राजा रावण म्हणजे माणूस नाही बरं. राजारावण म्हणजे माणूस नाही. राजारावण म्हणजे एक वृत्ती अंतःकरणातली वृत्ती आहे. राजारावण म्हणजे एक वृत्ती अंतःकरणातली. म्हणजे आता समजा मनात पाप वासना निर्माण झाली, मनात पाप वासना निर्माण झाली की समजायचा रावण आला. मनात पाप वासना निर्माण झाली की समजायचा रावण आला. कीर्तना झोप यायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. ह्या वृत्त्या आहेत गुरुजी. तसं राजा रावण नाही म्हणू शकत संसार सुफल झाला. आमचे तुकोबारा म्हणतात, ज्ञानोबारा म्हणतात, आजी संसार सुफल झाला गे माई. चला संसार सुफल झाला. संसार सुफल झाला म्हणजे थांबा संसार सांगतो. बोर नाही होईल कस काय? आता मी हेट पाठ केला मी तर काय सांगा एवढं. संसार सुफ आता संसाराच्या संबंधाने काय व्याख्या मांडतो सर? संसार म्हणजे हा संसार नाही बरं. आपण ज्याला म्हणतो तो आपण कशाला संसार म्हणतो? हे बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे ह्या गोष्टीला संसार म्हणत नाहीत. मग ते कशाला संसार म्हणतात? पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. संसार म्हणजे ऐका पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच करा संसार आहे. आगा उपजणे आणि निमने हे साचचे जे काम मानणे. जन्म मरण हाच संसार आहे. पण ऐका माऊली काय म्हणले? आमचा जन्म मरण रूपी संसार सफल झाला. कोणता संसार? तर जन्म मरण रूपी संसार. म्हणजे आता आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. बेज बाजूनी केली लाही आमा जन्म नाही आमा मरण नाही. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. आओ आखंडित जैसे तैसे राव आखंडित जैसे तैसे जैसे तैसे. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. मरावे लागत. आमा जावे मरावे लागत. मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. मरावे लागत. मरावे लागत. मरावे लागत. नाही आमा जावे मरावे लागत. त्याला असू द्या. आता आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे. तुम्हाला का जन्म मरण नाही ज्ञानोबा? मला तुम्हाला कसं काय जन्म नाही? ऐका या संबंधाने मी अनेक वेळा सांगत असतो सर. माणसाला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण सासरवाडीचा मार संसार. पाप पुण्य करून काल जावं हानतान पहिलं गावात काय आठवलं मला असं. पहिलं कारणे पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो एका. दुसरे कारणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2. आणि तिसरे कारणे केले कर्म झाले 3. माणसाला जन्म या 3 कारणामुळे घ्यावा लागतो बघा. कोणते 3 कारण? पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना आणि तिसरं कर्म आहे. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण माऊली म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत? कारण माऊली म्हणले आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही पुण्य राहिलं नाही. लागोने दो पाप पुण्य अंगा. लागोने दे पाप पुण्य अंगा. लागोने दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. लागोने दो पाप पुण्य अंगा. लागोने दो पाप पुण्य अंगा.
का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. तुकोबाऱ्या म्हटले आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. अग्निरूप म्हणजे ऐका, अग्निरूप झालोत म्हणजे ज्ञान स्वरूप झालोत एक आणि अग्निरूप झालोत म्हणजे नाम स्वरूप झालो दोन. अम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो ते देवच होऊन ठेवलो, याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञान स्वरूप नामस्वरूप दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि गायछाप नाही, पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो, पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. आता संतांच्या ठिकाणी कशा एकदा देव झाला की पाप राहत नाही पुण्य राहत नाही. कसं राहत नाही थांबा मी उदाहरण देतो. एखादं झाड असावा आणि त्या झाडावरती सगळ्याच पक्षांची घरटी असावं. त्या झाडावर सगळ्याच पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात हे पक्ष नाही, हे मोठ्याला झाले थांबा, छोटाले घ्या, हे मोठ्याले पक्ष झाले. पक्ष्यांची म्हणजे चिमणी नवीनच पोपट, हे नुसता पोपट, नवीन पोपट. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असो, एखाद्या झाडावर घरटी असावा आणि त्या झाडाला आग्नी लागावं, दडदड 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 ते झाड पेटावं. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरे लावून जातील का पश्चिमेला? पूर्व कुणीकडे? इकडे ना. मग आता होते झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? हे जरी नाही काल झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर, आता कोणी बोलात ना, मला पिंगळा होऊन तर मोकळा, कोणी बोलात ना. मग झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? कशाचा पूर्व कशाचा पश्चिम? जिकडं रस्ता दिसेल तिकडं. ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुखी दे कोणी सैरा पळते पक्षी. हे पा, झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसेल तिकडं, तसं अंतकरण वृत्तीला अम ब्रह्मास्मिरूपी आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागून येतो पाप पुण्यांगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे गाव लागू लागला? पहिलं कारण पाप पुण्यामुळं. पण माऊली म्हणले पापन पुण्यच नाही, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. चला, का जन्म मरण नाही? आम्ही अग्निरूप झालो. पण एक अर्थ असा घेतो, अजून एक अर्थ असा घेतो, मनुष्याचा देह का अग्निरूपच व्हावा. मनुष्याचा देह अग्निरूप व्हावा का? बाबासाहेब गुरुजी, अग्निरूप झालेला देह भजनाच्या कामाला येतो पण जन्म मरणाच्या कामी येत नाही. अग्निरूप झालेला देह का तो भजनाचा आनंद घेण्याकरता कामा येतो पण जन्म मरणाच्या कामाला येत नाही. म्हणजे हे बघा, आता बीज भाजूनी केली लाही. आता समजा सर, असं भाजून बी जर पेरलं, आपण भाजलं आणि ते जर पेरलं तर कसं जोमान उगत आहे? ते जसं उगवत नाही तसं देह एकदा देव झाला का त्याच्याकडून होणार कर्म आहे का, ते कर्म त्याला पापन पुण्य द्यायला उद्यालाच येत नाही. कारण सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, त्याच्याकडून होणारं कर्म ब्रह्मार्पण होईल ना. म्हणून पाप राहत नाही पुण्य राहत नाही. म्हणजे थांबा, सोपं सांगतो. मला सांगा, आता समजा भुईमुगाचे शेंगदाणे असे भाजून पेरले आपण, त्याला अंकुर फुटतात का? नाही. पण खायला गोड लागतात का? नाही. खायला गोड लागतात ना. तसंच आहे, देह एकदा भाजला का, देव झाला का, तो भजनाचा आनंद घेण्याकरता कामा येतो पण जन्म मरण्याच्या कामाला येत नाही. तो जन्म मरण्याच्या कामाला येत नाही. तर अजून एक उदाहरण देतो. मला सांगा, महिला मंडळ वांगे भाजून भरीत करतात का वांगे जाळून? फरक आहे ना. भाजणे वेगळं आणि जाळणं म्हणजे कोळसाच भोगाच, बरोबर आहे का नाही? तसं ऐका एक वाक्य, देह जाळायचा नाही, देह भाजायचा. म्हणजे याचा व्यावहारिक अर्थ घ्याव नका बरं, परमार्थिक अर्थ घ्या. देह जाळायचा नाही, देह भाजायचा. म्हणजे देह अग्निरूप करायचा, देव करायचा. गुरुजी, एकदा देव झाला का तो भजनाचा आनंद घेण्याकरता काम येतो. आता वांग्याचं भरीत समजा
वांगे भाजल्या पण भरीत खायला गोड लागते का नाही लागते, पण त्या भरीतच आपण रोप समजा त्याला जर आपण पेरलं त्याचे रोप केलं समजा केलं लावण्याकरता बीज पेरलं ते त्याला अंकुर फुटतात का नाही. तसा एकदा अग्निरूप देह झाला भजनाचा आनंद घेण्याकरता काम येतो, पण जन्म मरणाचं काम येत नाही. म्हणून आम्ही अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं होतं, जन्माचं दुसरे कारण सांगितलं होतं बघा. 3 कारण सांगितले होते, एक पाप पुण्य, दुसरं करेक्ट. टाळी वाजवा एकदा. एवढ्या टाळ्याची सवय नाही. 2-4च वाजले इतक्यात, मग तेवढं कशा असू. जन्माचं दुसरं कारण आहे वासना. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाच्या वेळी वासना निर्माण झाली का, मरणाच्या वेळी वासना त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण आमचे माऊली म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत, आम्हाला नाही जन्म घ्यायचं. कारण का नाही, कारण माऊली म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. तो का म्हणे अवघे आवरिले वासना, का म्हणे अवघे आवरले वासना. आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून. तो का म्हणे अवघ्यावरील वासना, आता नारायणा दुसऱ्या पासून. माऊली म्हणले आता वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही. बरं, मनुष्याची वासना किती संपावी? वासना थांबा, मी उदाहरण देतो. आपण देवाला आरती ओवाळतो बघा, देवाला आपण आरती ओवाळतो आणि आरती ओवाळत असताना कापुराची डबी घेतली. कशाची? कापुराची. आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी एक एक वडी एक एक वडी कशाची? शिऱ्याची, कापुराची. एक एक वडी घेतली कापुराची. एक टाइम असा येतो, एक टाइम असा येतो, तर ते शिऱ्याच्या वडीहून आठवले सांगू का, ते खाणवून आठवलं. मी नवीनच संस्थेत गेलतो भाऊ, नवीनच संस्थेत गेलतो मी, छोटा होतो. मग ते आमच्या महाराजांचं कीर्तन झालं, एक आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन झालं आणि मी नवीन संस्थेत गेलतो, शिबिरामध्ये गेलतो. आणि ते कीर्तन संपल्याच्या नंतर आता आमचे महाराज अजून नेते लोक आले, ते साहेब लोक, ते तिकडे जेवायला बसले. आम्ही छोट्याले दोघं तिघे इथं जेवायला बसलो. आणि बसल्याच्या नंतर त्या दिवशी त्या साहेबांच्या इथं इतके पदार्थ होते जेवायला, अर्ध्या पदार्थाचे नाव मला अजून सुद्धा येत नाही. एवढी पदार्थ जेवायला त्यांच्या इथं. आणि ते असं ताट ठेवलेलं, कृष्णदादा असं ताट ठेवलेलं आणि ताटात अशा चारी बाजूनं वाट्या, ताटात वाट्या आणि मध्ये एक वाटी होती पा, आणि त्याच्यात ते पाणी होतं पा कोणतं तरी, त्याला कोणतं पाणी म्हणतात बघा. म्हणजे या वाटीतला फुरका आणला असं मधल्या वाटतात धुयचा असं, इकडे वाटीतला फुरका आणला या वाटतात, टेस्ट बिघडून म्हणून समजा ते पाणी दिलं होतं, त्याला कोणतं पाणी म्हणतात बघा. कळलं असं नाही, दुसरं पाणी म्हणतात कोणतरी. ह्या वाटीला फुरका आणला असा हात धुवायचा, ह्या वाटीचा फुरका असा, ते पाणी त्याच्या करता दिलेलं होतं. आम्हाला काय खायचंच माहित नाही, आम्ही थांबायचो होतो त्याचा बी फुरका आणायचो. आता खायचंच माहित नाही, त्याचा फुरका आणायचं. ते आमच्या संख्या सोबती होता एक प्रदीप म्हणून, त्यानं ती वाटी उचलली आणि डायरेक्ट प्याला अशी, डायरेक्ट अर्धी वाटी प्याला ते. आणि प्यायला त्या नोकर वाढायला, त्यांना म्हणलं हे द्या, त्याचं नावच येत नव्हतं काय, ते वाटीकडे म्हणलं हे दे. ते नोकर म्हणला तो का प्यालास का काय, ते म्हणे हो. मर्शीनं म्हणला केमिकलचं पाणी हात धुला दिलंय ते पाणी. खाण्याची गंमत असते कधी कधी असं द्या. वासना किती संपाय बघा. आरती करत असताना कापुराची डबी घेतली, एक एक वडी घेतली कापुराची. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुराचा येतो का नाही? पण तुकोबाराय म्हणले, माऊली म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळवणे जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून संत चरणा राजा लागता सर, जाय, लागता सर.
संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय जळून जाय वासनेचे बीज जळून जाय. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. माऊली म्हणले आता वासनाच राहिली नाही, वासना राहिली नाही. आता मला सांगा जन्म कशामुळे घाव लागू लागला? वासनेमुळं. पण माऊली म्हणले वासनाच राहिली नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गी माई. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना, आणि तिसरे कारण सांगितलं होतं बघा जन्माचं कर्म. वा. पाठांतरवाली म्हणतो मग ऐकणार वर्ग चांगला एक नंबर. याला टाळी वाजा शत्रुवागा करताय. वा. जन्माचं तिसरं कारण आहे कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिलं की ते भोगण्याकरता यावंच लागतं. पण माऊली म्हणले आम्हाला नाही यावं लागत, आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? कारण माऊली म्हणले आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत बघा, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. माऊली म्हणले संचित कर्म आहे का, हे ज्ञानानं नष्ट झालं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे बघा, विद्यते हृदय ग्रंथे छेद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षयंते. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला. चला, दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. माऊली म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोय आवगा जनार्दन ऐसे ऐकता निवते साधू जन. एका जनार्दने बाणले ने जपून झाली संध्या अझाली संध्या अझाली संध्या संध्या माझा संध्या माझा संध्या माझा. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोषेदस नास्य जोषे ददास्य यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरु समर्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्माहुरी ब्रह्मागुण ब्रह्मणौतम ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण माऊली म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही. आता मला सांगा जन्म कशामुळे घाव लागू लागला? दुकानदाराच्या उधाऱ्या देण्यामुळं, पण कर्मामुळं, कर्मामुळं. पण माऊली म्हणले कर्मच नाही. मला एका दुकानदारानं 500 रुपये दिले ते कीर्तन झाल्यावर. का? गिरायकाला आठवण करून दिली म्हणून. तेव्हापासून मी आपला म्हणत असतो, कोणी देऊ नाही पण देते लोक, मला माहिती आहे, देते दुकानदार देते. चला, विनोदाचा भाग. चालू कर्म ब्रह्मार्पण केला. आता कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागतो? कर्मामुळं. पण माऊली म्हणले जी कर्मच नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला माई. चला, जन्म मरणाला संसार म्हणतात ना. माऊली म्हणले आता जन्म मरण रूपी संसार आमचा सुफल झाला. आता आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. थांबा, जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. या शरीराला संसाराची अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण माऊली म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती ती वस्तू आता राहिली नाही. माऊली तुम्ही शरीराला संसार म्हणतात ना. माऊली म्हणले मग शरीराबद्दल आता आम्हाला आसक्तीच राहिली नाही, देहाचं तादात्म्यच राहिलं नाही. म्हणजे देह जाओ अथवा राहू, देह जाओ नाही तर राहू. म्हणजे ऐका, संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराची आसक्ती सोडतात, देहाचं तादात्म्य सोडतात, देहाचं ममत्व सोडतात, देहाची आसक्ती सोडतात. संत महात्मे देहात असताना देहाची आसक्ती सोडतात. आणि आपण मेल्यावर सुद्धा सोडित नाही शरीराची आसक्ती, मेल्यावर सुद्धा नाही जिवंत. संत महात्मे देहात असताना देहाची आसक्ती सोडतात. म्हणजे ते आपण बघा मेल्यावर सुद्धा. ते आमच्या जालना जिल्ह्यातला एक शेतकरी होता. सर थोडा आवाज शांत करायचा. आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होता. 90 एकर ऊस होता त्यांना. बाजाला का बाजाला 90 एकर ऊस. आता टोळ्यात भेटा ना त्या कारखान्याच्या बाजाला ऊस एवढाच. 90 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील,
मोठा माणूस 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. मला नावच येत नाही त्या गाड्या. आपलं बैलगाड्या म्हणलं मात्र कुठं का फिरानं दिवसभर. काय मोठा माणूस आणि सगळे आपले नाना नाना म्हणायचे, त्यांना सगळे परिसरात नाना म्हणायचे. मोठा माणूस आणि म्हाताऱ्याचं वय 80-85 वय असेल म्हाताऱ्याचं. आणि ते काय झालं पा, एक दिवशी म्हातारं मेलं. हो, एक दिवशीच मेलं ते. हे एक दिवशीच मेलं. म्हातारं मेलं. मेल्याच्या नंतर भरपूर लोक माती लोक आले ना भरपूर, अंत्यविधीला आले. मग काही जणांना मातीला येता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या कार्यक्रमाला आले. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग त्यांना वाटलं आता असं भेटून येऊस तर ते डायरेक्ट 10व्याला आले. आमच्या गोदावरी नदी बघा, आमच्याकडे गोदावरी नदी 10व्याला आले. इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू त्या नदीवरती. ते गंमत अशी झाली पा, सर कावळा शिवायला तयार नाही. कशाला? पिंडाला. ते महाराज खून व्हायचे. त्याला सोडता ना प्रवचन आहे का शाळेचे, काय करावं कावळा शिवायला तयार नाही. मग एक जण काय म्हटला, एक माणूस म्हटलं एक काम करा, मुलगा सुनबाई नातू 2-3 जा आणि पाया पडून या. मी घरचे 2-3 तिथे गेले. नाना अमकं तमकं, नानाची इच्छा होती ते बोलले आणि परत आले. तरी कावळा शिवायलाच तयार नाही. कायच करावं, कोण व्हायचं काय कावळा शिवा ना. मग परत एक जण काय म्हटलं, आता एक काम करा, जेवढे पाहुणे रावळे नाते गोते जवळचे आलेत का तुम्ही सगळे जा बरे एकदा आणि पाया पडून या. मग सगळीच गेली तिथं. मग एक जण जायचे, नाना अमकं तमकं, बिड्या पिड्या ते तंबाखू येते ते ठेवायचे, त्याचं जे आवडत होतं त्याचं ठेवायचे असते, पाया पडायचे आणि परत यायचे. तरी कावळा तर कायच करावं. महाराज कोण व्हायचं त्याला प्रवचन सोडताय ना कावळ्याशी, तर काय करावं. गंमत अशी झाली, त्या 10व्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन, साखर कारखान्याचा चेअरमन आला त्या 10व्याला. मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन जवळ गेले. चेअरमन जवळ गेला. चेअरमन म्हटला, इथं काय काम आहे? तिथंच बसायचं ना. हा का गप्पा मारायचा टाईम आहे का? त्यातला एक कार्यकर्ता म्हटला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागते. कुठं? ते चेअरमन घाबरलं ते. म्हणजे कुठं? पिंडाच्या पाया पडायला. हो तिकडे म्हणे पिंडाच्या पाया. माझा का पाव नाही का तो मेलेला. उगा 90 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्यात येतोय म्हणला. पुढं पोरग इकडंच आणील हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी. आणि मला काय करायचं, तासभर का बसणार, आपण जात नसतो. ते कार्यकर्ते ऐकाच ना, काही म्हणा साहेब तुम्हाला जावंच लागतंय. आग्रह धरला, उठलो त्या चेअरमनला उठवलं. चेअरमन गेला पिंडाजवळ. चेअरमन गेला आणि असे हात जोडले. हात त्या नाना म्हणायचे ना, हात जोडे म्हणला, नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो ऊस कारखान्याची आणि सगळ्यात ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं कीच कावळे बाका. चेअरमनला उठू द्या ना, कावळे सगळीकडे. माझा मुद्दा लक्षात आला का नाही? आता मला सांगा, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. शरीर सोडलो, पण शरीराची आसक्ती कुठं सोडली? मेले तरी त्याचा ऊस जो अडकला होता, ऊस कसा जाईल? तुम्ही जा म्हणा, आम्ही नेऊन घालू. हो, नाही गेला तर 2-2 खामी ऊस. हो, नाही तर रोडवर रसवून ती टाकू, पण तुम्ही जा. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, आपण शरीर सोडतो पण शरीराची आसक्ती सोडित नाहीत. पण एक बोलू का, आमचे ज्ञानोबा म्हणले, आम्ही शरीर नाही सोडत, शरीराचीच आसक्ती सोडतो. देहात असताना देहाची आसक्ती सोडतात. कशी? आता बघा, आमचे श्रीगुरु रौदाबा उदाहरण देत असतात. आता बघा, संत महात्मे देहात असताना कशी आसक्ती सोडतात. तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ कीर्तन झालं, नारळ पाहिलं ना? तर काही नारळामध्ये भाऊ असा खोबळा असतो बघा. खोबळा काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? असा खडखड वाजतो तो. हा हा काय म्हणतात म्हणजे? खडखड गोटा. अरे गोटा. म्हणजे काय नारळात गोटा असतो बघा, गोटा. आता मला सांगा सर, ज्या नारळात गोटा आहे ते कसं वाजतंय? खडखड वाजते. आता मला सांगा, तो गोटा कुठे? नारळात आतमध्ये ना भाऊ. त्या गोठ्यानं नारळामध्ये राहून, आतमध्ये राहून त्या कवटीला सोडलं का नाही? सोडलं तेव्हा खडखड वाजतोय ना.
माऊली म्हणले अगदी तसंच द्यात राहून द्याचा समन त्या गोट्यासारखा सोडला देह जाओ आत्वा राहो. हे एक उदाहरण. आणि दुसरे एक उदाहरण देत असतात. चिकूमध्ये बी असते का, बी बाहेर काढली का जशाला तशी शाबीत बाहेर निघते. थोडी सुद्धा घाण त्या बीला लागत नाही. तसं देहाचं थोडं सुद्धा ममत्व आत्मस्वरूपाला लागू देत नाही. म्हणजे देहाचा आम्ही परिचय देत नाहीत. मी तुकाराम नाही, मी वासुदेव तत्वता. आम्ही देहाची ओळखच देत नाहीत. म्हणजे देहरूपी संसार राहिला नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. चला, जन्म मरण रूपी संसार सफल झाला. दुसरा देहरूपी संसार सफल झाला. थांबा, अजून एक संसार आहे. आता कोणता संसार आहे? या शरीरातला अहंकार आहे का, अहंकार, त्याला सुद्धा संसारच मानतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकोबारा म्हणले जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. म्हणजे आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोचा मार खातो त्याला नाही. ज्यांना अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू आम्ही. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसार. अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. ऐका, माऊली म्हटले आता अहंकारूपी संसार राहिला नाही. निरंकार अशी वृत्ती झाली. आता अहंकार राहिला नाही, अहंकार राहिला नाही. आणि त्या अहंकाराची गंमत आहे बरं का. अहंकाराची, शरीरातल्या अहंकाराची गंमत आहे काय. आज्ञानी माणसाला अहंकार काहीच करीत नाही. सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटे नवल अहंकाराची गोटी. आज्ञानी माणसाला अहंकार काही करीत नाही बरं का. ज्याला थोडं ज्ञान आलं का, ज्ञान त्याच्या मानगुटीत येऊन बसतो इथं असा. आज्ञानी माणसाला अहंकार काही करत नाही. ज्ञान आलं की मागत लागतो त्याच्या. ते अनेक उदाहरण देत असतो पा. ते एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला. आता बघा अहंकारानं कशी फजित होते. 12 वर्ष अमेरिकेत राहिला. इथलं नाही कोणी अमेरिकेत, नाही ना, नाही म्हणजे मला दुसऱ्या देशात झालं नाही. म्हणजे प्रवास मोठा असतो भेलेल बरं. एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि गावात आला का, गावात आला की कोणी भेटलं की एकच वाक्य म्हणायचं काय, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं, काय पण विचारा. कोणी भेटले काय म्हणायचा, काय पण विचारा, 12 वर्ष अमेरिकेत राहिलो. बघता बघता 2 महिने झाले. ते लोक एकमेकाला म्हणायचे ना, काय डोकं पिकवलं रे ना, 12 वर्षाला अमेरिकेत राहिलो काय पण विचारा, 12 वर्ष अमेरिकेत राहिलो काय पण विचारा. एक जण त्याला म्हणला 1 वर्ष अजून राह, पण आमचं डोकं खाऊ नको ना तू. तो 12 वर्ष अमेरिकेत राहिला म्हणजे आमचे उपकार केले होतो. 1 वर्ष अजून त्या पण डोकं खाऊ नको आमचं. कोणी भेटलं की 12 वर्ष अमेरिकेत राहिलो आणि काय पण विचारा, काय करावं काय करावं. ते एक दिवशी काय झालं, गावामध्ये मीटिंग बसली, मीटिंग होती, मीटिंग बसली आणि बसल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या मीटिंगमध्ये 5-5 मिनटं भाषण केलं. आणि भाषण केल्याच्या नंतर एक जण काय म्हटला, याला बोलू द्या 5 मिनटं. 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे, काय दिवा लावलेला आहे ते त्यालाच माहिती, 5 मिनटं बोलू द्या. आता भाऊ ये ना 5 मिनिट बोलून गपचिप निघून जावं का नाही. तिथं 5 मिनिट भाषण केलं. जाता जाता लोकांना काय म्हटलं, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं, कोणाला काय विचारायचं का, असं मला तेवढ्या गर्दीत एक जणांना कोपऱ्यातून बोट वर केलं तिकून, मला विचारायचं असं का, ये पुढे. मग तो जेव्हा समोर येत होता का, ते खेड्यातला मुलगा होता ना, तो समोर येत होता ना, येत असताना त्याला जे लोक भेटायचे का ते मधात, ते त्याच्या कानात सांगायचे, चाललास ना याला अवघड विचार. 2 महिन्यापासून डोकं पिकवलं येणं. ते येणार हुशार होतो तो, मला माझं तर जामच केलं डोकं, आठवूनच चाललोय मला, थांबा आठवूनच चालू. ते पुढं आला बघा. पुढं आल्याच्या नंतर हे अमेरिकेत राहणाऱ्याला काय म्हटला, त्या अमेरिकेत राहणार होता ना मुलगा, त्याला म्हटला, खेड्यातला मुलगा म्हणला, त्याला म्हटला टप गुळगुळ 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 बत ब्या. हे कुठं घडलंय सांग मला, परत सांग. एकदा त्या डोक्यातच घुसलं नाही काय म्हणला ते खेड्यातला मुलगा म्हणला अमेरिकेतल्याला, त्याला म्हणला टप गुळगुळ 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 बत ब्या. हे कुठं घडलंय सांग. तुम्हाला 12 वर्ष अमेरिकेत राहिलो, कोण कोणात पुस्तकात गेलं टेप गुळगुळ. 12 वर्ष अमेरिकेत कोणात पुस्तकात गेलं टेप गुळगुळ. त्याला सांगताच येईना. त्याला सांगता नाही गेला का, लगे लोकांनी टाळ्या वाजवायला चालू केल्या. वा याला आवडत आलं, त्यालाच माझे कुठं त्याने पाहिलं ते त्याला सांगलं टेबल कुठं आणलं ते सांग. अमेरिकेचं म्हणायला लागला ना त्याला. म्हणतो खेड्यातला मुलगा म्हणला, नाही तू सांग ना, तू म्हणला ना मी 12 वर्ष राहिलो आणि मला काय पण विचार, आता सांग ना टप गुळगुळ. या अमेरिकेतलं म्हणलं गपचूप सांग टप गुळगुळ आणलं. मध्ये खेड्यातलं गरीब होतं ते म्हणला काय नाही,
आमच्या घराच्या पाठीमागं कवटाचं झाड आहे म्हणला. कवट मी अमेरिकेतलं काय म्हणलं, कवटाचं असू दे नाही तर कशाचं असू दे, टप गुळगुळ सांगायची. कुठून आणलं? ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काय नाही, आमची तर शेळे आहेत म्हणे, शेळे. त्या अमेरिकेतलं म्हणलं शेळ्या असू दे नाही तर काही असू दे, टप गुळगुळ सांगायची कुठून आणलं. मग ते खेड्यातलं गरीब होतं ते म्हणलं काय नाही, काल कीर्तन सुटलं म्हणला, 11:30 वाजता आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर झोपलो आणि झोपल्याच्या नंतर रात्री 12 वाजता घराच्या मागं कवटा झाड होतं ना, रात्री 12 वाजता कौट तुटलं मला, झाडावून कौट तुटलं आणि पत्रावर पडलं मला टप, आणि पत्र्याच्या नंतर गुळगुळ 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 करीत आलं मला. आणि खाली शिळी होती, मला शिळीच्या पाठीत पडव बस, आणि शिळी आडली बिया. हे आमच्या घरी झालंय म्हणला, हे आमच्या घरी झालंय म्हणला. ते मला हे तुझ्या घरी झालं पण बिया जरी माझी निघली ना. हा म्हणला मग तू म्हणतोसच का मला विचारा म्हणून. म्हणजे अज्ञानी माणसाला अहंकार काहीच करीत नाही, सज्ञानाचे अज्ञान आलं की तिची अशी फजिती होती. पण माऊली म्हटले अहंकार रूपी संसार राहिला नाही, म्हणून आजी संसार सुफल झाला की माई. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, दुसरा देहरूपी संसार राहिला नाही, आणि तिसरा अहंकार रूपी संसार राहिला नाही. थांबा, अजून एक संसारी ती म्हणतात चल द्यास तो करू कवी एक चारच पाठवते. हे जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात बरं. या जगताला अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार केला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप म्हणजे ऐका, वेदांत शास्त्र असं सांगतं, वेदांत शास्त्र कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे. दोरी सर्प भासला, वेदांत शास्त्र सांगतं दोरी सर्प भासला, आणि सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. आणि बॅटरी आणून पाहिल्याच्या नंतर काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? कल्पना, हा कल्पना नव्हता. मग आता बॅटरी कशाला आणली उगाच घरी जाऊन? करेक्ट. असं तो साप कुठंच गेला नाही. मग वेदांत शास्त्र सांगतं दोरीच्या अज्ञानामुळं भासला, दोरीचं ज्ञान झाल्यामुळं तो दोरी स्वरूपच झाला. तसं ज्ञानोबराय म्हटले भगवंताच्या आज्ञानामुळं आम्हाला जगत दिसत होतं, देवाच्या आज्ञानामुळं. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता, सगळीकडे देव दिसायला लागला म्हणले. भरला घनदाट हरी दिसे, हरी दिसे जनिवानी आत्मतत्वी, येणे दशा दिशा आत्माराम. सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगतच दिसत नाही, नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. म्हणजे जगतरूपी संसार राहिला नाही, म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, दुसरा देहरूपी संसार राहिला नाही, तिसरा अहंकार रूपी संसार राहिला नाही, आणि चौथा जगतरूपी संसार राहिला नाही. आता चारही संसार राहिले नाही. माऊली चारही संसार न राहण्याकरता तुम्ही साधन काय केलं? माऊली म्हणले आम्ही विठोबाचे पाय पाहिले आणि संसार सफल झाला. तो मज भावा, 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 हो हो मज भावा,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नालिकावर दार विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आम्ही विठोबाचे पाय पाहिले आणि संसार सफल झाला. विठोबाचे पाय पाहिल्याने संसार सफल झाला. बरं ठीक आहे, आम्ही विठोबाचे पाय पाहतो, आमचा का संसार सफल नाही झाला? जसे माऊलींनी पाय पाहिले तसे आपण पाहत नाहीत. माऊली तुम्ही कसे पाहिले? तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणजे देवाशिवाय आता दुसरं काही नाही. तो मज व्हावा तुझ्या नवाईन ग देवर बाऊ आवडसे जेवा पासून या बाऊ आवडसे जेवा पासून या कनडिया विठोब कनडिया. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देवाशिवाय आता दुसरं काही नाही म्हणून. आणि बघा विठोबाचे पाय पहिले संसार सफल झाला. आणि संत मागणी सहसा पायाचीच करतात. संत मागणी पायाचीच करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझ्यारी वृत्ती राव पायाचीच मागणी करतात. वृत्ती राव म्हणतात पायाजवळ. राव आता याची ध्यान माझे चित्त तुझे पायी राय ऐसे करी. सहसा मागणी पायाचीच करतात. का पायाची?
आणि वृत्ती शिल्लक आहे का? वृत्ती राहो म्हणतात ना का? वृत्ती शिल्लक भक्तीत राहते, ब्रह्मज्ञानात राहत नाही. ब्रह्मज्ञानात वृत्ती राहत नाही. थोडं स्पष्ट बोलतो. आणि भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो, ब्रह्मज्ञानात घेता येतो. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तो कोबारा म्हणले जेव्हा ब्रह्मज्ञानात बाबतीत काय सांगू नका, मी भक्त तू देव ऐसे करी. भजना पुढं मोक्ष सुद्धा नको. न लगे मुक्ती धन संपदा तर नकोच, धन नकोच भजना पुढं, असं तो कोबारा म्हणतात. धन नको. बरं का नको? थांबा, मी गंमत सांगतो. या धनाची अशी गंमत आहे पहा. धनाची काय मला सांगा. सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणा दिशेला राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. तसं या धनाचं आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसे तरवर छाया, यातायातीन चुके परी भोगसेल काय. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरवर छाया. हे धन झाडाच्या सावलीसारखे, गडितच इकडं. बघा, नाथ महाराज म्हणले झाडाच्या सावलीसारखं, आणि तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं. येतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. संपत्तीचं वारे वार, धनाचं वार आहे. असे भरपूर वारे आहेत, भरपूर वारे आहेत असे. अहंकाराचा वारा, पुन्हा आला शीतळ शांतीचा वारा. अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा ती वाटळी त्याच्या फिरते म्हणतात. असे भरपूर वारे आहेत. पिंगळ्याचा अभंग का पिंगळ्याचा, त्याच्यात सुद्धा वारा सांगितला नाही. पिंगळ्याच्या अभंगात अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोदडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोल तो द्या का. हा पिंगळ्याच्या अभंगात वारा सांगितला नाथ महाराजांनी. अनेक एक वारे सुटेल तातडी. पिंगळ्यातलं वारं सांगितलं का? ते काळाचं वारं सांगितलंय शेवटचं. अनेक एक वारे सुटेल तातडी. काळाचं वार जर सुटलं ना तातडी, तर पाटील बुवाची पडेल माडी. म्हणजे ही देवरूपी माडी खाली पडत असते काळाचं वारं आल्या. आणि एकदा काही देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरं लागतील देशोदडी. 5 पोरं कोणती? या माडीतले देहा पाचाचा आणीला उसना. हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याच्यापासून निर्माण झालेलं शरीर आहे. शेके त्याचे त्याला देणे लागेल. म्हणून काळाचं वारं यायच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावी. हे पिंगळ्यातलं पहिलं चरण आहे. पिंगळ्याचा अर्थ इतका गोड आहे, माणसाचं जीवन बदलतो पिंगळा. वरली आळी म्हणजे, वरल्या आळीला सावध राहा म्हणजे ऐका, या नरद्याला वरली आळी म्हणतात. वरली आळी म्हणजे गावातले नाही, वरली आळी म्हणजे नरदेव. सर्याला वरली आळी म्हणतात. ज्यांना वरली आळी भेटली का त्यांनी सावध राहा. का सावध राहायचंय? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही म्हणून. नरदेव दुर्लभ जाना, हे दुर्लभ आहे. भेटले ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला घेऊन येसावी. वरल्या आळीला तुम्ही पाटील बुवाला सोबत घ्या. कोण? मनाजी पाटील देहगावीचा. मनाला सोबत घ्या वरल्या आळीत. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ देऊ नका. या नरद्या. आणि जर काय नरद्यातलं मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे. मग तुम्हाला चिठ्ठ्या त्या चिठ्ठ्या, जर मन विषयाकडे गेलं तर. चिठ्ठ्या म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं आई राजा. चिठ्ठ्या म्हणजे